नागपुरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कबरीतूनही बाहेर काढू, विधानसभेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा। आंदोलनात औरंगजेबची छायाचित्र कबर जाळली, मात्र त्यावेळी आयाती जाळल्याची अफवा पसरली आणि जाणीवपूर्वक नागपूर हिंसाचार घडला, विधानसभेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। नागपुरातील हिंसाचारामागचा मास्टरमाइंड फहीम खान असल्याचा पोलिसांना संशय। फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती। फहीमवर आतापर्यंत 27 कलमं लावली आहेत। नागपूर हिंसाचारामधील आरोपी फहीम खानचे नवे व्हिडिओ समोर, पोलिसांसोबत हुज्जत घालतानाचे फहीम खानचे व्हिडिओ समोर। नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आणखी आरोपींचा शोध। सर्च ऑपरेशन दरम्यान आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतलंय, तर सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी। औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघ कोणत्याही हिंसेचे समर्थन करत नाही। नागपूर हिंसाचारानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भूमिका स्पष्ट। नागपुरातील हिंसाचाराची घटना सरकार पुरस्कृत, न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, काँग्रेस नेते नाना पटोलेंची मागणी। तर उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणत आरएसएसच्या भूमिकेवरून टोला। वाळू तस्करांसोबत हिंगोलीच्या सेनगावच्या पोलीस अधिकाऱ्याचे रील व्हायरल। अंगावर सोनं आणि टेबलावर पैशांचं बंडल ठेवून रील। माझा वाळू माफियांशी संबंध नाही, गुन्ह्याच्या तपासासाठी गेलो असता कोणीतरी व्हिडिओ काढला, पोलीस अधिकाऱ्यांची सारवासारव। माध्यमांचा उपयोग आणि वर्तणुकीसंदर्भात नवे नियम तयार करण्यात येणार, बेशिस्तपणा खपवून घेतली जाणार नाही। रील बनवणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा।